देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस या व्यक्तीच्या नावावर महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा नवा विक्रम नोंदवला गेलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री म्हणून केलेल्या राजकीय वाटचालीत शरद पवारांना मागे टाकलेलं आहे। फडणवीसांच्याकडून शरद पवारांच्या बद्दल आणि शरद पवारांच्या राजकीय कार्यक्षेत्रातल्या अनेकानेक निर्णयांच्या बद्दल यापूर्वी तसंही मागे टाकणं झालेलं आहे। आता मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातही पवारांना मागे टाकून फडणवीस आता विलासरावांच्या विक्रमाची बरोबरी करू पाहतायत। अर्थात त्याला अजून बऱ्यापैकी दिवस लागू शकतील। फडणवीस तुर्तास 2430 दिवस मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करून आता एक दिवस त्यात भर घालतायत। पण या इतक्या दिवसांमध्ये फडणवीसांच्याकडून महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम झालं असा दावा भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहयोगी घटक करत असताना फडणवीसांच्या एकूणच कारकिर्दीवर विरोधक सातत्यानं टीका करताना दिसले। मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची पहिली कारकीर्द ही जितकी वादळी होती तितकी कारकीर्द दुसरी ही कमी वादळी असली तरी अस्वस्थतेनं भरलेली आहे। मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये जातीय आरक्षणाचं आंदोलन सर्वाधिक चर्चेत राहिलं, तर दुसऱ्या कारकिर्दीमध्ये दिल्लीवारी सातत्यानं चर्चेत येते आणि या सगळ्यामध्ये 1.5 दिवसाचा मुख्यमंत्री पदाचा पराक्रमही त्यांच्याच नावावर आहे। इतक्या कमी कालावधीसाठी महाराष्ट्रात कुणीही मुख्यमंत्रीपदी राहिलं नव्हतं। यातला एक आणखी योगायोग असा की सर्वाधिक काळ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून राहिलेल्या वसंतरावांच्या नंतर आता जर विलासरावांना फडणवीस मागे टाकू शकले तर तेही विदर्भाचेच असतील। म्हणजेच महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी राहण्यासाठी विदर्भातून यायचं की काय असा भविष्यातला राजकीय विनोद मांडला जाऊ शकतो। पण या सगळ्या कारकिर्दीतून फडणवीसांनी महाराष्ट्राला काय दिलं, महाराष्ट्रानं त्यांच्याकडून काय मिळवलं आणि भविष्यात फडणवीस देशाला नेतृत्व देण्याच्या साठी काही करतील की काय, असे अनेक प्रश्न आहेत। या निमित्तानं चर्चेला पुढे नेऊयात। आपल्या सोबत या चर्चेत भारतीय जनता पार्टीकडून अजित चव्हाण थोड्याच वेळात जोडले जात आहेत, काँग्रेसच्याकडून संध्या सवालाखेजी या कार्यक्रमात जोडल्या गेलेल्या आहेत आणि विश्लेषक या नात्यानं किरण तारे आपल्या सोबत आहेत। पहिला प्रश्न पटकन किरण तारे यांना। किरण तारे, जर समजा 1 ते 10 असे गुण देण्याची संधी तुम्हाला असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या 2430 दिवसांच्या कारकिर्दीला तुम्ही किती गुण आणि का द्याल? 1.5 मिनिट आपल्या उत्तरासाठी। 10च्या स्केलवर द्यायचं असेल तर मी त्यांना नक्कीच 6 मार्क्स देईल। 6 एवढ्यासाठी की एक तर ते तुम्ही विदर्भाचा उल्लेख केला, पण त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा जोडला पाहिजे की सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणाऱ्यांच्या लिस्टमध्ये ते तिघर काँग्रेसी मुख्यमंत्री पहिले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी हा पराक्रम केला, पण काँग्रेसचे नसलेले देवेंद्र फडणवीस पहिले आहेत। आणि 6 मार्क्स एवढ्यासाठी की देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 7 वर्षामध्ये बऱ्याच प्रकारचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला, त्यात काही प्रमाणात त्यांना यश मिळालं। विशेषतः इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र हा कायमस्वरूपी आघाडीवर राहिला। मात्र फडणवीस यांना अजूनही महाराष्ट्रातल्या गुंडांवर वचक ठेवता आलेला नाही। त्यांच्याकडे असलेलं लॉ अँड ऑर्डर खातं जे आहे, गृह खातं जे आहे, त्या गृह खात्याला आपला प्रभाव अजूनही सिद्ध करता आलेला नाही, हे त्यांचा ड्रॉबॅक आहे। म्हणून 4 मार्क तिकडे कमी होतील। अगदी आपण ज्या मुद्द्यावर ही चर्चा आणली त्या मुद्द्याला पुढे नेत मी एक गोष्ट अजून अशीही जोडू इच्छितो की एका बाजूला फडणवीस विदर्भातले आहेत आणि त्यांच्या आधीही विदर्भातलाच माणूस सर्वाधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेला आहे। असं असताना संध्या सवालाखे, विदर्भाला याचं समाधान दिसतं का? बघा, वसंतराव नाईक 11 वर्ष 2 महिने 15 दिवस पर्यंत सीएम होते, विदर्भातले होते, आमच्या जिल्ह्याला लागून जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील होते। महाराष्ट्राला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान होतं। हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून त्यांची एक ओळख निर्माण झाली। आणि आज काय बघतोय आपण, आज
काय ओळख आहे निर्माण? फोडाफोडीचं राजकारण, खासदार पळवणे, आमदार पळवणे. आम्ही जे काय केलं होतं ते स्वयंभू होतं, स्वतःच्या भरोशावर होतं. स्वतः आमचं नाव झालेलं होतं काँग्रेस पक्षाचं. बर कधीही आम्हाला डिबेट करायची गरज पडली नाही, कधीही आम्हाला कॉम्पिटिशन करण्याची गरज पडली नाही, की या तुलनेत आम्ही किती मोठं आहे असं सांगायची गरज पडली नाही. आजही वसंतराव नाईक हे नाव सगळीकडे फार आदराने घेतलं जातं, हे आपल्याला सुद्धा चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. कारण त्यावेळेस शेतकरी हा सुखावलेला होता, आज शेतकरी हा दुखावलेला आहे, इतका दुखावलेला आहे की त्याचं जगणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. हे ठीक आहे. आपल्याला एक सांगायला मुद्दा मला जी म्हणजे एक मुद्दा विदर्भातली घेतो. मी आहे आपल्याला म्हणून मी चर्चेला आपल्याला वेळेची सांगते. मर्यादा असल्याने नवे नवे मुद्दे या चर्चेत पटापट आपल्याला घ्यायचे आहेत. मला एक सांगा, आत्ताच्या घडीला जो सर्वाधिक महत्वाचा चर्चेतला घटक आहे तो आहे मुख्यमंत्री पदाच्या कालावधीचा. जर मुख्यमंत्री पदाचा कालावधी हा काँग्रेसच्याच एका व्यक्तीला यापूर्वी इतका दीर्घ काळाचा मिळालाय, तर मग महाराष्ट्रामध्ये काँग्रेसनं आपल्याच अनेक मुख्यमंत्र्यांना तशी संधी का न द्यावी आणि वसंतरावांनी करून ठेवलेलं काम पुढे न्यायची संधी का न मिळावी? याचं उत्तर सुद्धा संध्या लाखे आपल्याला मागावं लागेल. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं सातत्यानं मुख्यमंत्री बदलत राहिलात, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक राजकीय अस्थिरता त्यातूनच निर्माण झाली. हसण्यासारखा विषय आहे. बघा, आपल्याच माध्यमातून जनतेची मागणी असते की सगळ्यांना संधी दिल्या गेली पाहिजे. म्हणतात ना की आपणच त्या पदावर कायम राहिलं पाहिजे, असं आहे का? प्रत्येकाला त्या ठिकाणी, मग युथ असो किंवा प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे असं सगळ्यांची मागणी असते आणि ती काँग्रेस कायम पूर्ण करत असते. आणि भाजपामध्ये काही लोकांची इच्छा नाही आहे की सीएम बनण्याची, परंतु त्यांना संधीच उपलब्ध करून दिल्या जात नाहीये. का त्यांच्यामध्ये देवेंद्र फडणवीसच्या बरोबरीचे कुठले नेते नाही आहे आम्ही असं म्हणणार नाही. त्यांनी 11 वर्ष, संध्याजी, हा 12 वर्ष, तर्क 15 वर्ष अजून तुम्हाला ठेवावं. पटतो? हा तर्क तुम्हाला पटतो की सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे, मग तर तुम्ही 5 वर्ष 5 मुख्यमंत्री करून दाखवाल? नाही, 5 वर्ष मुख्यमंत्री नाही, परंतु 2.5 वर्ष जरी दिले तर का म्हणून? कारण सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे असं आहे. आज मला सांगा, यांच्याकडे सुद्धा भरपूर लोकांची इच्छा आहे मुख्यमंत्री बनण्याची, परंतु मुख्यमंत्री बनण्याची हिंमत नाही त्यांच्यामध्ये, बोलायची हिंमत नाही त्यांच्यामध्ये. नाहीतर मुख्यमंत्री पदासाठी जर नाव आलं तर कोण नाही म्हणणार हो? हो, असं बरोबर होऊ आहे, शकतं बरोबर आहे. का? म्हणजे काँग्रेसमध्ये बघा, बघायला आमचं जे गेलं तर मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये पद पण होतं, यशोमती एक ठाकूरांना पक्षाने मुख्यमंत्री दिलेलं व्हायचं असतं, मुख्यमंत्री. पण काँग्रेसमध्ये यशोमती ठाकूरांना इतक्यात काही लवकर मुख्यमंत्रीपद मिळेल असं दिसत नाही. मला या तर्काच्या आधारे एक मुद्दा किरण तारेंपर्यंत न्यायचा आहे. किरणजी, मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या कार्यकाळामुळे महाराष्ट्राला राजकीय स्थैर्य लाभलं आणि त्या स्थैर्याचा फायदा राज्यातल्या विविध प्रकल्पांना झाला. हा निष्कर्ष योग्य आहे का? त्याचं तुमचं विश्लेषण काय आहे? फडणवीसांमुळे राजकीय स्थैर्य लाभलं हे तर अगदी 100% खरं आहे. म्हणजे त्यांची पहिली कारकीर्द ही सलग 5 वर्ष होती, त्याच्यामध्ये कुठेही अडथळा नव्हता. आणि तेव्हा सुद्धा सलग 5 वर्ष पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री होते. त्या काळामध्ये आपण बघितलं की जलसंधारणापासून ते इंडस्ट्रीपर्यंत अनेक योजना त्यांनी सुरू केल्यात. काही पूर्णत्वास गेल्यात, काही गेल्या नाहीत. त्या सरकारमध्ये या गोष्टी होत असतात, काही गोष्टी पूर्ण होतात, काही होत नाहीत. पण त्यांनी प्रयत्न केलेत. त्यांच्यावर ज्या पद्धतीचे अटॅक झाले, त्यांच्यावर ज्या पद्धतीने त्यांना घेण्याचा प्रयत्न झाला, अगदी पगडीवरून आणि पेशव्यांवरून छत्रपतींपासून त्यांच्यावर घेण्याचा प्रयत्न झाला, आंदोलन उभी राहिली फडणवीसांच्या काळामध्ये, नक्षलवादाचा प्रश्न उभा राहिला. या सगळ्या गोष्टींवर मात करत करत फडणवीस जेव्हा पुढे गेलेत, तेव्हा त्यांनी राज्यावर आपली एक प्रकारची पकड अगदी खंबीरपणाने बसवलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला दिसतंय असं की फडणवीस राजकीय दृष्ट्या अत्यंत कणखर भूमिकेमध्ये आहेत. त्यांना राजकीय दृष्ट्या आव्हान महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं मला तरी दिसत नाही. बरं, पण आता एक पटकन थोड्या वेळापूर्वी संध्याताई जो मुद्दा मांडत होत्या की अनेकांना संधी देण्याच्यासाठी काँग्रेसने कुणाला फार काळ मुख्यमंत्रीपदी राहू दिलं नाही, हा तर्क कितपत पटण्यासारखा आहे? आपल्यासोबत अजित चव्हाण आले आहेत, मी तुमच्या उत्तरानंतर त्यांच्यापर्यंत जाणार आहे. नाही, असं नसतं. म्हणजे राजकारणामध्ये काय प्रत्येकाला संधी मिळेल म्हणून मुख्यमंत्री पदाचं खुर्ची बदलता येत नसते. ते त्या गरजेनुसार कोण मुख्यमंत्री होणार ते ठरलेलं असतं. अशोक चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत आपण बघितलं की अशोक चव्हाणांना कुठल्या कारणामुळे जावं लागलं. पृथ्वीराज चव्हाण तर निवडणूक हारलेत, पण मला असं वाटतं की वसंतराव नाईकांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची तुलना करताना 50 वर्षाचा कालावधी गेलेला आहे.
दोन मुख्यमंत्र्यांची तुलना करायची असेल तर ती 10 वर्षाच्या कालावधीत करायला हवी. 50 वर्षाचा कालावधी हा खूप मोठा होतो. बर, त्यामुळे तुलनाच मुळात गैरलागू होते. ठीक आहे. पटकन आता अजितरावांकडे जाण्याची वेळ आहे. अजितराव चव्हाण, आपण या चर्चेत ज्या टप्प्यावर पोहोचलेला आहात तिथे आत्ता सुरू असलेल्या चर्चेतला एक मुद्दा जो किरण तारेंनी काही वेळापूर्वी मांडला, तिथून आपल्या उत्तराची सुरुवात करूया. किरण तारेंनी असं म्हटलं की फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीला जर समजा 10 पैकी मार्क द्यायचे तर ते 6 देतील. 4 मार्क हे फडणवीसांच्या गृहमंत्री म्हणून असलेल्या अपयशासाठी त्यांनी कापले आहेत. आपलं उत्तर सुरू करा, 1.5 मिनिट आपल्यासाठी. किरण तारे विश्लेषक आहेत, त्यांच्या मताचा मी आदर करतो, पण महाराष्ट्राच्या जनतेला माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या या यशस्वी कारकिर्दीसाठी मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो की महाराष्ट्राच्या जनतेनं माझे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला आणि तो विश्वास ठेवण्याच्या बदल्यात महाराष्ट्रानं असं एक नेतृत्व बघितलं की जे नेतृत्व यापूर्वी महाराष्ट्राला जर लाभलं असतं तर निश्चित आपण आणखी काही पावलं पुढे असतो. माननीय देवेंद्रजींनी या महाराष्ट्राला दिलेल्या विविध प्रकल्पांच्या बाबत माननीय देवेंद्रजींनी या महाराष्ट्राच्या शेतकरी, कामगार, कष्टकरी, जी. महिला, युवक सर्वच आघाड्यांवरती केलेल्या भरीव कामगिरी करता महाराष्ट्र सदैव त्यांना स्मरणामध्ये ठेवेल. गृहमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींनी जी कामगिरी केली, नसरापूरचं नुकतंच एक दुर्दैवी प्रकरण घडलं, त्यावेळेला प्रक्षुब्ध असलेल्या आणि थेट आरोपीला आत्ताच्या आत्ता फाशी द्या असं म्हणून अतिशय संतप्त दग्ध असलेल्या लोकांना कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जी. एक गृहमंत्री आपल्या पोलीस खात्याचा उत्तम वापर करून काही दिवसात त्या आरोपीला फासावरती कसं लटकवू शकतो हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं. एक ना हजार अशी अनेक प्रकरणं आहेत. ज्या पद्धतीनं माननीय देवेंद्रजींना या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अगदी सगळ्यांकडूनच विरोध करून झाला तरी सुद्धा भगवान शिवशंकराचं हलाहल पचवण्याची एक क्षमतेचा काही अंश शिवभक्त म्हणून त्यांच्यामध्ये आहे, अशी त्यांचा कार्यकर्ता म्हणून माझ्या मनामध्ये श्रद्धा आहे. अजितराव, आणि मला असं वाटतं कुणाशी तुलना करताय आपण? महादेवाशी तुलना करताय? नाही नाही, आपण लक्षात घ्या की मी माझं पूर्ण वाक्य आपण लक्षात घ्या की भगवान शंकराच भक्त म्हणून भगवान शंकराच्या काही अंशांपैकी एक अंश आपल्या या भक्तामध्ये असावा अशा पद्धतीनं इच्छा व्यक्त करून भगवान शिवाचे भक्त बर, म्हणून त्यांच्यामध्ये हाही एक गुण हलाहल पचवण्याचा आहे की कितीही टीका त्यांच्यावरती झाली तरी त्या टीकेच्या विषाला देवेंद्रजींनी कामाच्या अमृतातूनच कायम उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेला वेगवेगळ्या विकासाच्या कामांची त्यांना भेट देत सकारात्मक वृत्तीनं सकारात्मक बोलून सकारात्मक काम करून माननीय देवेंद्रजींनी जे उत्तर दिलेलं आहे काँग्रेसकडे उत्तराच्यासाठी आणि राजमार्ग एकूणच त्यांच्याही प्रशस्त निरीक्षणासाठी जाण्याची गरज आहे. वेळेची मर्यादा कृपया सर्वांनी पाळावी. 1 मिनिटाचा वेळ आहे आपल्यासाठी. संध्याताई, आपण उत्तर देणार आहात. मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांवर झालेले सर्व आरोप त्यांनी एखाद्या हलाहल म्हणजे विष पचवण्याच्या प्रमाणे पचवलेले आहेत आणि म्हणून ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. भारतीय जनता पार्टीचं उत्तर, याला आपला प्रतिवाद सुरू करावा आपण. 1 मिनिट सुरू होत आहे. मला आवाज स्पष्ट आला नाही. आपण काय प्रश्न केला? जी, मी असं म्हणालो की अनेक आरोप पचवून महाराष्ट्राचं भलं करण्याच्या वाटचालीवर फडणवीसांनी आपली एकूणच मार्गक्रमणाची स्थिती ठेवली. यावर काँग्रेसचं निरीक्षण काय आहे? फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्रात बदल झाले असा दावा आहे भाजपाचा. बघा, याचं उत्तर आताच यांनी दिलं. यांनी उपमा दिली महादेवाची. तर यांना विचारलं पाहिजे तुम्ही की ते तांडव करतात की काय, म्हणजे एवढे वर्षापर्यंत त्यांना ठेवावं लागलं. आणि असं काही जर करत असेल तर आम्ही शुभेच्छा दिल्या पाहिजे की तुम्हीच राहा बाबा, जोपर्यंत तुमची कारकीर्द आहे, जोपर्यंत तुमची सत्ता आहे, तोपर्यंत त्यांनीच राहावं. कारण यांनी महादेवाची उपमा दिली. ही काही छोटी उपमा नाही आहे. महादेव तिसरा डोळा उघडायचे, तर कदाचित पक्षामध्ये तिसरा डोळा ते उघडतात की काय हे यांना विचारलं पाहिजे. याचं उत्तर तुम्ही यांच्याकडूनच घ्या. बिलकुल संध्याताई, आपण एका फार वेगळ्या मुद्द्यावर पटकन चर्चा आणलीत. अजितरावांच्या चेहऱ्यावरचं हसू थांबत नाहीये.
हा म्हणूनच नाही. की काय अजितराव, की नाही, बाबा देतात त्यांना उत्तर. विचारा ते संध्याताई- दुसऱ्या डोळ्या उघडतात की काय, तांडव करतात की काय? नाही नाही, हा प्रश्नाचं उत्तर त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे. आमच्या बिलकुल देतायत. शुभेच्छा आहे देवेंद्र संध्याताई फडणवीस उत्तर साहेबांना की देतायत. सत्ता आहे अजितराव उत्तर तोपर्यंत देतायत. तुम्ही एकदा ऐका राहावं. पटकन. बोला बोला अजितराव, लवकर माझ्या बोला. माझ्या चेहऱ्यावरचं हे हास्य खूप काही सांगून जाणारं आहे. प्रसादजी, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं आपल्या नेत्याची भलामण नाही केली, नेत्याला पाहिजे तसं नाही वागलं, तर तातडीनं काँग्रेस पक्षामध्ये अगदी मुख्यमंत्र्यांना सुद्धा घरी पाठवत होते. आमच्याकडे मात्र तसं नाही, कारण आम्ही सगळे मिळून पक्ष चालवतो. भारतीय जनता पक्ष हा कोणा एका पक्षाची किंवा कोणा एका घराण्याची, खानदानाची प्रायव्हेट नाही, देशाच्या जनतेचा आणि कार्यकर्त्यांनी चालवलेला हा पक्ष आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमच्याकडे तसं काही होत नाही. ठीक आहे. तिसरा डोळा, चौथा डोळा असं काही नसतं. ठीक आहे. आम्ही संध्याताई, कार्यकर्त्यांनी आतापर्यंत जर काम केलं चालवलं नाही तर असतं घरी तर पाठवतो. काँग्रेसचे लोक आणि मला पळवण्याची असं वेळ वाटतं नसती आमचे आली. नेते आणि कार्यकर्ते सगळे 24 तास काम काँग्रेसच्या करतात. नेत्यांना पळवण्याची वेळ नसती आली दादा, एवढं लक्षात ठेवा. जर पक्ष कार्यकर्त्यांच्या भरोशावर चालला असता तर कशाला आमचे लोक पळवावं लागले असते, कशाला आमचे मुख्यमंत्री पळवावं लागले असते. कुठंतरी आपण लोक कार्यकर्ते कमी पडला म्हणून काँग्रेसचे लोक तुम्हाला लागले, म्हणून एनसीपीचे लोक तुम्हाला लागले, म्हणून शिवसेना पण पुढावं मला एक लागली. सांगा हे विसरू नका. संध्याताई, एक मिनिट, मला एक प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की या स्थितीमध्ये ज्या माणसांनी 125 पेक्षा जास्त आमदार निवडून आणले त्याचं काहीच कर्तृत्व कसं नसावं, आणि हे एकदा नाही सलग दोनदा करून दाखवलं. खरं तर तीनदा, पहिल्यांदा, हे दुसऱ्यांदा, बघा, आम्ही तिसऱ्यांदा, कर्तृत्वावर 3 वेळा सलग ज्या बोलतच माणसानं नाहीये. आपल्या नावावर 100 पेक्षा जास्त आमदार आणले त्याचं काहीच कर्तृत्व नाही. नाही नाही, कर्तृत्वावर आम्ही बोलतच नाही. एवढं कर्तृत्व कोणाच मध्ये असू शकत नाही, कारण यांची जी शैली आहे याला कुठं चॅलेंजच नाही. आम्ही वारंवार सांगतोय वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी. आमच्यावर विश्वासच कुठं आहे? तुमच्या सर्व लोकांचा विश्वास कुठे आहे? आम्ही तो ओरडतोय. आणि हे बुद्धी कौशल्य ज्याचं पण असेल त्याचा तर सत्कारच केला पाहिजे. कुठेही विसरता. राहुल गांधीजींनी 100दा प्रूफ सहित दाखवलेलं आहे वोट चोरी, परंतु त्याच्यावर कोणाला आज मतदार याद्या बनतायत. मी 2002ला जिल्हा परिषदला अध्यक्ष राहिली, तिथे माझं नाव नाही, मॅपिंग होत नाही. याच्यापेक्षा दुर्दैव काय असलं पाहिजे आपण महाराष्ट्राचं? आजच्या घटनाक्रमाकडे येऊ पटकन. मला अजितराव आपण उत्तर द्यावं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर 2430 दिवस पूर्ण केलेल्या देवेंद्र फडणवीसांमुळे राजकीय स्थैर्य या संपूर्ण महाराष्ट्राला लाभलं. हे एक निरीक्षण आम्ही याआधीच मांडलेलं आहे. तुम्ही त्यापेक्षा वेगळं काय सांगाल? मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या कार्यकर्तृत्वामध्ये 100 पेक्षा जास्त आमदार 3 वेळा निवडून येतात. हे का होतं? वोट चोरीमुळे होतं का जनताभिमुख काम केलं म्हणून? त्याचं उत्तर दिलेलं आहे मी. त्याचं उत्तर मी दिलेलं आहे. बुद्धी कौशल्य त्यांच्याकडे भरपूर आहे. अच्छा, बुद्धी कौशल्य आहे. ठीक आहे, काँग्रेसच्या माणसांकडे नव्हतं कदाचित, असं आपण कबूल करता का? मग नाही प्रसाद सर, आज जे भाजप करू शकतात ते काँग्रेस करू शकत नाही. ताई, विदर्भ कन्या म्हणून खरं तर तुम्हाला याचा अभिमान असला पाहिजे की आपल्या परिसरातला आपला भाऊ महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं कर्तृत्व करून दाखवतोय. ज्या पद्धतीनं प्रसाद सर, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला एका तरुण, कार्यक्षम, विजनरी आणि डायनॅमिक नेत्याची आवश्यकता होती, एका इन्फ्रामॅनची आवश्यकता होती, ते देवेंद्रजींच्या रूपानं महाराष्ट्राला लाभलं. आणि मला असं वाटतं की देवेंद्रजींची काम करण्याची अफाट क्षमता, विरोधकांचंही मन जिंकून घेण्याची त्यांची क्षमता, सगळ्यांच्या बरोबर अतिशय समरसून काम करण्याची क्षमता, आणि विरोधक जरी असले तरी त्यांचे प्रश्न समजून घेऊन आपण महाराष्ट्रासाठी काम करतो, ही जी भावना देवेंद्रजींची आहे ही खूप मोठी आहे. आणि मला असं वाटतं याच्यावर एक निरीक्षण विजय अजितराव जाऊन जी आश्वासनं दिली त्या आश्वासनांच्या पूर्णत्वाला 10-15 वर्ष नाही लागले, काही कालावधीमध्ये ती आश्वासनं पूर्ण करून दाखवली आणि म्हणून लोकांचा विश्वास बसत गेला. आणि आपले आमदार निवडून आपण आणू शकतो किंवा या माणसाच्या भरोश्यावर आपण निवडून येऊ शकतो, या पक्षाच्या भरोश्यावरती आपण निवडून येऊ शकतो, ही भावना सगळ्यांच्या मनामध्ये दृढ करण्यात यशस्वी ठरले. थोडंसं थांबा. पटकन किरण तारेंकडे जातो, त्यानंतर संध्याताईंपर्यंत पोहोचतो. किरण तारे, माझा प्रश्न असा आहे की 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणं हा एक भाग झाला, पण
विश्लेषणामध्ये हे सुद्धा विसरता कामा नाहीये की विरोधात हातात आलेली सत्ता हिसकावून घेतल्याच्या नंतर विरोधात ढकललं गेल्यावर सुद्धा फडणवीसांच्या सोबत असलेला एकही आमदार फुटला नाही. कारण काय? याच्यामध्ये दोन गोष्टी मला सांगायच्या वाटतात प्रसादजी. एक म्हणजे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आलेत, त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा हातभार होता. त्याच्यामध्ये संघाच्या कार्यकर्त्यांची मेहनत होती, त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचा प्रचार होता. अशा अनेक फॅक्टर्स असल्यामुळे 100च्या वर आपल्याला आमदार निवडून आलेले दिसतात. आमदार फुटला नाही याचं कारण असं आहे की सत्ता आहे, तर सत्तेतनं कोणी विरोधी पक्षामध्ये जात नसतं. त्यामुळे आमदार न फुटण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्ता आहे आणि देवेंद्र फडणवीस यांची सत्तेवर पकड आहे. त्या दोन्ही गोष्टी असल्यामुळे त्यांना सोडून कोणी जाईल असं मला अजिबात वाटत नाही. नाही नाही, मी आत्ताच नाही सांगत आहे. मवियाच्या कार्यकाळातली सत्ता होती, मवियाच्या कार्यकाळातला विषय काढलाय मी. आलो, सक्रिय झालो. नाही, मवियाच्या काळामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या वैचारिक निष्ठेला आपल्याला मार्क द्यावेच लागतील ना. बरं. आमचा एकही आमदार गेला नाही आम्ही विरोधात असताना सुद्धा. यांनी काय गळ टाकले नसतील का? यांनी सांगितलं नसेल का की आम्ही पैसे देतो? मुळात राजकीय कार्यकर्ता, एखादा नेता, आमदार, खासदार हा फक्त पैशाच्या बळावर फुटू शकतो. मग यांनी का नाही फोडले? यांच्याकडे सरकार होती त्यावेळेला. हे असं नसतं अहो, लक्षात घ्या. 5-5 लाख लोकांनी निवडून दिलेले लोक विचारपूर्वक निर्णय घेतात त्यावेळेला काहीतरी त्याच्या पाठीमागे असतं वैचारिक, काहीतरी आपल्याला इथनं मिळेल, आपली कामं होतील, आपल्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने काम करता येईल आणि लॉंग टर्म यांच्या बरोबर आपण राहिलो तर आपल्याला फायदा आहे, आपल्या महाराष्ट्राला आणि देशाचा फायदा आहे. अजितराव थोडंसं थांबा. विश्लेषक आपल्याच मनासारखं बोलेल असं होत नसतं. अजितराव, एकदा किरण तारेंचं ऐका मिनिटभर, यानंतर एका अत्यंत महत्वाच्या वळणावर आपल्याला चर्चा न्यायची आहे. किरण तारेजी, पटकन 30 सेकंदात. प्रसादजी, माझा मुद्दा पूर्ण करतो. आपल्याला नाना पटोले विसरून चालणार नाही. नाना पटोले सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात गेलेत, पुढे त्यांचे अध्यक्ष झाले, विधानसभेचे अध्यक्ष झाले, सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे नाना पटोले उदाहरण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा मला जो मांडायचा होता की अजितराव जे म्हणतायत की भाजप हा कार्यकर्त्यांनी चालवलेला पक्ष आहे, खरं म्हणजे कार्यकर्त्यांनीच चालवलेला पक्ष आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीने नेत्यांची कोहीर भरती करून घेतलेली आहे, ती बघता कार्यकर्ते जर या पक्षावर नाराज झाले असते तर हा पक्ष कधीच बुडाला असता. त्यामुळे कार्यकर्ता सक्षम आहे, कार्यकर्त्याची निष्ठा आहे, म्हणून भारतीय जनता पार्टी चाललेली आहे. अदरवाईज नेत्यांच्या भरोश्यावर भारतीय जनता पार्टी चालणं अशक्य आहे. ठीक आहे, आपण या चर्चेत आता एक आणखी महत्वाचा मुद्दा आणू आणि आता मी त्याच्यासाठी त्या मुद्द्याची सुरुवात अजितरावांपर्यंत घेऊन जातो, ते बोलतील. प्रश्न असा आहे की फडणवीसांनी आत्ताच्या घडीला मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाच्या दिवसांच्या संख्येमध्ये शरद पवारांना मागे टाकलंय. ते आता भविष्य काळातील विलासरावांच्या विक्रमाला मागे टाकू शकतील का? टाकू शकले तर आणखी किती दिवस? हा मुद्दा आहे. अजितराव, आपण पटकन सुरू करणार आहात, मिनिटभराचा वेळ आपल्यासाठी आहे. विलासरावांपेक्षा जास्त काळ मुख्यमंत्रीपदी राहतील का देवेंद्र फडणवीस, की त्यांना दिल्लीला जावं लागेल? कारण ही चर्चा गेले काही दिवस सातत्यानं महायुतीतही आहे, विरोधक तर रोजच करतायत. सर, काय आहे की बघा, विरोधकांच्याकडे तर मुद्देच नाहीयेत. अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये आपण बघितलं कुठेही ठोस मुद्दे मांडण्यामध्ये विरोध यशस्वी ठरले नाही. आणि आपण एक लक्षात घ्या की ज्या वेळेला काहीच नसतं चालवण्यासारखं, त्यावेळेला एक गँग महाराष्ट्रामध्ये आहे. ती गँग या अशा पद्धतीच्या बातम्या पेरते आणि त्यांचे सूत्र कुठून तरी उगवतात, ते सूत्र काहीतरी बातम्या सोडतात आणि त्याची चर्चा घडवली जाते. आणि मला असं वाटतं की माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम निश्चितपणे करतील. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाची घौडदौड ही सुरू राहील आणि महाराष्ट्राच्या जनतेचे त्यांना आशीर्वाद आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादापुढं मोठं काहीही नाही. आणि देवेंद्रजी या सगळ्यातनं महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादामुळे तरुण जातील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की या नेत्यावरती महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम आहे. बरं अजितराव, आपण असा दावा करताय का की आत्ताच्या घडीला ज्या स्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत ते आणखी इतके दिवस टिकतील की ते वसंतरावांपेक्षा जास्त 14 वर्षापेक्षा जास्त महाराष्ट्रातच राहतील आणि महाराष्ट्राचंच मुख्यमंत्रीपद उपभोगतील? प्रसाद सर, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या राजकारणामध्ये उदय झाला होता त्यावेळेची परिस्थिती आपणही पत्रकारितेमध्ये होता, आपल्याला आठवत असेल. असं आहे की कुणाच्या नशिबामध्ये काय लिहिलेलं आहे, कुणाच्या भाळी काय योग आहे
ते सटवायला माहिती असतं, आशीर्वाद देणाऱ्या देवाला आणि राजकारणामध्ये जनतेला बरं. माहिती असतं. आणि ते आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. जी जबाबदारी मिळाली ती अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं पार पाडणारे नेते म्हणून देवेंद्रजींचा लौकिक आहे. त्यामुळं अधिकाधिक काळ, जास्तीत जास्त वेळ या महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्या हाती राहावं. महाराष्ट्रानं सर्वांगीण सर्वंकष प्रगती करावी ही बरं. महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. ठीक आहे, आणि पटकन मला किरण असं तारेंकडे वाटतं जातो. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. किरण तारे, फडणवीसांना नवी दिल्लीला जायला म्हणजेच थोडक्यात केंद्रीय राजकारणामध्ये जाण्याच्या साठीचे आव्हानं कुठली, अडथळे कुठले? मला असं वाटतं की त्यांच्यापुढे सगळ्यात मोठं आव्हान हे असणार आहे की त्यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत त्या आणखी उंचावल्या गेल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आता तातडीने सांगायचं उदाहरण जर असेल तर महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा होऊ घातलाय. हा कुंभमेळा जर उत्तर प्रदेशच्या कुंभमेळ्यापेक्षा जास्त यशस्वी झाला तर देवेंद्र फडणवीस अगदी छातीत ताठ करून अभिमानाने दिल्लीमध्ये जाऊ शकतील आणि म्हणतील मी हे करून दाखवलं. त्यांना ते राजकीय दृष्ट्या खूप फायद्याचं ठरू शकतं. सगळ्यात महत्त्वाचे अडथळा त्यांच्यामध्ये कुठला असू शकतो की देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जाणार असतील तर महाराष्ट्र भाजपाला सांभाळणारा कोण, या प्रश्नाचं उत्तर जर त्यांनी दिलं, भारत पक्षाला समजावून सांगितलं की हा माझा उत्तराधिकारी असेल आणि तो उत्तराधिकारी दिल्लीश्वरांच्या अर्थातच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पसंतीला उतरलेत तर आणि तरच त्यांचा रस्ता मोकळा होईल. तोपर्यंत त्यांना महाराष्ट्रामध्ये थांबावं लागेल. पटकन संध्या 1.25 लाख आपल्या लेखी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ फडणवीसच असतील, हा अजित पवार यांचा होरा तुम्हाला पटतो का? आमच्या तर शुभेच्छाच आहे. आम्ही म्हणतो जोपर्यंत भाजपची सत्ता आहे टिकून ठेवत आहे तोपर्यंत तीच राहावं. कारण आता जे बोलतायत यांनी सांगितलं की विरोधकाकडे मुद्दे नाही म्हणून बोलत असतात. त्यांना विरोधी पक्ष पाहिजे आहे का हे पहिले विचारा. आमचे जे आमदार पळवले विरोधी पक्ष नेता होऊ नये म्हणून पळवले, यांच्यामध्ये हिंमत आहे का विरोधकांना फेस करण्याची हे पहिले विचारा. राहिला प्रश्न देवेंद्र फडणवीसचा, तर फडणवीसजी मुख्यमंत्री राहिले का, अजून कोणी मुख्यमंत्री झाले का, आम्हाला काही फरक पडणार नाही. आमच्या शुभेच्छाच राहील की फडणवीस साहेबांनी राहिलं पाहिजे आमच्या विदर्भाचे, आम्हाला काय अडचण आहे. परंतु ह्यांनी वारंवार जे केलेलं आहे की विरोधी पक्ष, तर यांना छातीवर हात ठेवून यांनी सांगावं की यांना विरोधी पक्षाला फेस करण्याची हिंमत आहे का. ठीक आहे, 30 सेकंदात पटकन अजितराव उत्तर देणार आहेत. माझ्याकडचा वेळ संपलेला आहे. अजितराव, फक्त आपल्यासाठी 30 सेकंद जास्तीची देऊ शकतो. सर, माझं इतकंच म्हणणं आहे की आपली माणसं नाही, त्यांना म्हणूनच सांभाळता आली नाही, त्यांनी आमच्यावरती टीका करू नये. आमचा एकही माणूस किंवा आमचा एकही कार्यकर्ता आमची सत्ता नव्हती तरी आमच्या विचाराला सोडून गेला नाही, आमच्या नेत्यांना सोडून गेला नाही. आपल्या बरोबर असं का घडतं याचं आत्मपरीक्षण आपण करावं. जाता जाता आज आपण सगळ्यांनी, माझे नेते देवेंद्रजींना शुभेच्छा दिल्या. सोडून जाण्याचा प्रश्नच नाही. बर पटकन संध्याताई जरा थांबा. संध्याताई, मला वेळेची मर्यादा आहे. पटकन जाता जाता अजितरावांना एकच प्रश्न विचारतो. अजितराव, ज्या वेळेला केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरूंचा सत्तेत राहण्याचा विक्रम मागे टाकला, त्याच्या लगोलग त्याचा आनंदोत्सव सुरू झाला. महाराष्ट्रामध्ये 12 दिवस का लागले फडणवीसांच्या विक्रमाची नोंद सार्वजनिक करायला? सर, आपल्या प्रश्नाची खोच माझ्या लक्षात आली, परंतु एक आपण लक्षात घ्या की देवेंद्रजी हे कामावरती निष्ठा ठेवणारे आणि कामाचा गवगवा करणारे नेते आहेत. माझे नेते देवेंद्रजींनाच ना त्यांच्या वाढदिवसाचं कौतुक करायला आवडतं, ना अशा कुठल्या विषयांचं कौतुक करायला आवडतं. आम्हा कार्यकर्त्यांचा आग्रह असतो म्हणून आमच्या आग्रहापोटी एखाद्या गोष्टी करायला ते परवानगी देतात. अन्यथा देवेंद्रजींना अशा गोष्टीमध्ये स्वतःला मिरवून घ्यायला आवडत नाही. आपल्याला माहिती आहे त्यांच्या वाढदिवसाचा एक साधा बॅनर ते लावू देत नाही. त्यामुळे अशा पद्धतीच्या कुठल्याही गवगव्यामध्ये विश्वास न ठेवणारा, कर्मावरती कामावरती विश्वास ठेवणारा अशा नेत्याला पुढच्या वाटचालीच्या साठीही आपण विश्लेषणाच्या निमित्तानं आणि निरीक्षणाच्या निमित्तानं पाहत राहू, भेटत राहू, बोलत राहू. तुर्तास आपण तीनही मान्यवर या चर्चेत आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.